नमस्कार. माता हिंगलाज बातमीपत्रात आपले स्वागत. राज्यात सध्या पावसाचे वातावरण असून अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद होत आहे, तर काही भागात उष्णतेची लाट सदृश स्थिती आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्यावर वादळाचा प्रभाव राहणार असून राज्यात काल मंगळवारी अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धुळ्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील साक्री रोडवरील पत्रकार भवनाच्या स्वर्गीय द्वारकाबाई उत्तमराव गर्दे सभागृहात सोमवारी 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणे होते. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले होते. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील साक्री रोडवरील पत्रकार भवनाच्या स्वर्गीय द्वारकाबाई उत्तमराव गर्दे सभागृहात सोमवारी दिनांक 20 रोजी सायंकाळी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणे होते. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापटलावर मांडण्यात आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेत 2026-28 कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी मनोज गर्दे यांची एकमताने बिनविरोध फेरनिवड झाली. नूतन पदाधिकारी असे आहेत: मनोज गर्दे अध्यक्ष, अतुल पाटील कार्याध्यक्ष, रवींद्र नगराळे उपाध्यक्ष, GT मोहिते ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष, सचिन बाकुल सचिव, प्राध्यापक मोहन मोरे सहसचिव, तुषार बाफना कोषाध्यक्ष, प्रकाश शिरसाट प्रांतिक प्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य असे राजेंद्र भावसार, सुनील सिंह परदेशी, पुरुषोत्तम गरुड, मणेश मासोळे, धनंजय दीक्षित, तुषार परदेशी, निलेश परदेशी, कल्पेश पाठक, वीरेंद्र मोरे, शांताराम अहिरे, राम निकुंभ, रूपक बिरारी, राकेश गाळणकर, अरुण धोबी, पंकज पाटील, आकाश सोनवणे, गोरख गर्दे, संजय पाटील, शरद वैंदे, पुरुषोत्तम पाटील, दीपक वाघ, ज्ञानेश्वर ढालावले, अनिस खाटीक, भास्कर फुलपगारी यांचा समावेश आहे. सभेला माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, रवींद्र इंगळे, विजय भोसले, सुनील पाटील, भैया पारेराव आदी मान्यवरांसह संघाचे सर्व सभासद उपस्थित होते. धुळे येथील प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका योगिता संजय कुटे यांनी 3 अपत्य असताना 2च दाखविले. त्यांच्या नामनिर्देशन अर्जावर NA नॉट ॲप्लिकेबल असे लिहिले आहे. तसेच नोटरी अधिकाऱ्यांचे शिक्के असून स्वाक्षरी नाही. कुटे यांच्या 3ही मुलांचे जन्मदाखले मनपाच्या रजिस्टरमध्ये असून ते कोर्टात सादर केले आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्र परिषदेत दिली आहे. याचिका दाखल केल्यानंतर 8 तारखा झाल्या. त्यात आतापर्यंत काय झाले हेही स्पष्ट केले. दरम्यान याचिका दाखल केली म्हणून योगिता दीक्षित यांचे पती सचिन दीक्षित यांना ठेकेदारी व्यवसायावरील अवैध बंधने घातली आहेत. त्यांचे मनपात दाखल केलेले टेंडरिंग रद्द केले गेल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. मागील सुनावणीत योगिता कुटे व अन्य प्रतिवादी न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या वतीने लेखी खुलासा अद्याप सादर झालेला नसून न्यायालयाने त्यासाठी मुदत दिली आहे. पुढील सुनावणीत खुलासा सादर होण्याची अपेक्षा आहे. याचिकेत योगिता संजय कुटे यांची निवडणूक रद्द करून योगिता सचिन दीक्षित यांना विजयी घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक 22 एप्रिल रोजी होणार असून न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल असा विश्वास देखील यावेळी ॲडव्होकेट वाघ यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत योगिता दीक्षित, सचिन दीक्षित आदी उपस्थित होते. साक्री तालुक्यातील ऐंचाळे गावात यंदाही अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर काळभैरव देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रमही साजरा करण्यात आला होता. साक्री तालुक्यातील ऐचाळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री काळभैरव देवाची यात्रा यंदाही अक्षय तृतीया या पावन सणाच्या दिवशी साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेल्या 12 गाड्यांची लागवड ओढण्याचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. लांगड ओढण्यासाठी भगत वामन मोतीराम शेलार यांना मान देण्यात आला होता. आयोजित लांगड ही गावातील भैरमदेवाच्या मंदिरापासून ते मारुतीच्या मंदिरापर्यंत नेण्यात आली होती. काळभैरव देवाची यात्रा म्हणजे गावातीलच नव्हे तर बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांना देखील आनंदाची पर्वणी घेऊन येते. त्यामुळे बाहेरगावी गेलेले कुटुंबीय या यात्रेसाठी मोठ्या आनंदाने येऊन सहभाग नोंदवित असतात. काळभैरव हे पावन असलेले जागृत देवस्थान असल्याने या यात्रेला गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील हजारो भाविक दाखल होऊन काळभैरव देवाच्या दर्शनाचा लाभ घेत असतात.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खेळणी, पाळणे, सौंदर्य प्रसाधनांची दुकानं, संसारोपयोगी वस्तूंची दुकानं आदी वस्तू विक्रीची दुकानं मोठ्या प्रमाणात थाटली होती. या यात्रेच्या यशस्वीसाठी काळभैरव देव यात्रा उत्सव समिती, ऐचाळीचे छोटू सर, आवा सर तसेच डॉक्टर नाना शेलार, शालू, बाळू बोरसे, राकेश शेंगदाणे, ईश्वर पाटील यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असते. तसेच यात्रा ही शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी ग्रामस्थांतर्फे देखील सहकार्य केले जात असते. योगेश सावळे, ऐचाळी प्रतिनिधी. दरवर्षीप्रमाणे आपल्या आकांक्षा पार्श्वभूमीवरती भांडवली उडवली सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या ऐचाळ्या गावात अखिल कोटी ब्रह्मांड नायक कालभैरव यांच्या यात्रा मोठ्या उत्साहाने साजरा झाली. संपूर्ण गावातील आभारवृद्ध यांनी या यात्रेचा आनंद लुटला. वंश परंपरागतनुसार माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या माऊलींच्या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व गाववासी ज्या आमच्या आजोबा वडीलधाऱ्या मंडळींनी जी आमच्या परंपरा वर्षानुवर्षाची चालू केली होती त्याचे आम्ही खंडित न होऊ देता आम्ही त्याचं एक युनेस्को रोप लावले आणि त्याचा विनू गगनावरी या उक्तीप्रमाणे आम्ही त्याचं वटवृक्षात रूपांतर केलेलं आहे. परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता शासनाने त्वरित पूर्ण करावी यासाठी धुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असोसिएशन धुळेतर्फे संपाचे हत्यार उपसण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रतिभा घोडके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शासनाने प्रलंबित मागण्यांची सोडवणूक तात्काळ करावी या आशयाच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे संप पुकारण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता शासनाने करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयातील महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळेतर्फे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपात सहभाग नोंदवण्यात आला आहे. शासनाने परिचारिकांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळेचे जिल्हाध्यक्षा प्रतिभा घोडके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी परिचारिकांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या प्रसंगी घोषणा देऊन सरकारचे लक्षही वेधण्यात आले होते. नमस्कार, मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळे जिल्हा अध्यक्ष प्रतिभा घोडके. आज आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जो काही संप पुकारलेला आहे त्यामध्ये आम्ही देखील त्या संपामध्ये सहभागी होत आहोत. आमच्या ज्या काही परिचारिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी आम्ही शासनाला आवाहन करीत आहोत संपामार्फत. तरी आमच्या सर्व मागण्यांचा शासनाने विचार करावा आणि त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात हीच शासनाला आमची विनंती आहे. पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले नरेंद्र केळवे गाव हे केवळ स्वच्छ रमणीय समुद्र किनाऱ्यामुळे नव्हे तर जागृत शीतलादेवी मंदिरामुळे देखील भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्रस्थान बनले आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची व पर्यटकांची वर्षभर गर्दी पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यातील केळवे येथे असलेले शीतला माता मंदिर अत्यंत प्राचीन आणि जागरूक देवस्थान मानले जाते. या मंदिरात सुमारे 8.5 लाख वर्षांपूर्वीचा रामकुंड आहे. हे मंदिर केवळ गावात असून येथे रामकुंडामुळे याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शीतला माता मंदिर अत्यंत पुरातन आहे आणि भाविकांची यावर गाढ श्रद्धा देखील आहे. शीतला माता मंदिर हे पावन आणि श्रद्धेचे असल्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पालघर, ठाण्यासह अन्य जिल्ह्यातून भाविकांची नेहमीच गर्दी सुरू असते. तसेच या ठिकाणी पर्यटकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत असते. शीतला देवी ही हिंदू धर्मातील एक देवता असून या देवीला आई भगवतीचं रूप म्हणून ओळखलं जातं. भारतात या देवीची 22 मंदिरं असून या ठिकाणी तिची पूजा केली जाते. तिला 108 नावं आहेत. स्कंद पुराण व अन्य धार्मिक ग्रंथातही शीतला देवीचा उल्लेख आढळतो. केळवा येथील शीतला देवी जागरूक देवस्थान असून या देवीचे भक्त कोकण आणि मुंबई परिसरात जास्त आहेत. भक्तांसाठी देवस्थान सर्व सुविधा पुरवत आहेत. साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी. वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व विलास लवांडे यांच्या विरोधात धुळ्यात कान्हादेश वारकरी संप्रदाय आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ मृदुंग वाजवत निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे आध्यात्मिक विभागाचे जिल्हा संयोजक सुनील वाघ, माजी नगरसेवक हिरामण गवळी, उमेश चौधरी, भरत देवळे, प्रकाश माधवाणी यांच्यासह वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित सिस्टेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च धुळे येथे BCA BBA अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित सिस्टेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च धुळे येथे BCA BBA अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप. दिनांक 21/4/2026 रोजी सिस्टेल टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित सिस्टेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च धुळे येथे BCA BBA अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैक्षणिक वर्ष 2022-25 मध्ये पुष्पांजली मनोहर पाटील या BCAच्या विद्यार्थिनीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 10 CGPA मिळवून विशिष्ट प्रावीण्यासह प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन हेमंत घरटे, परिसंस्थेचे तसेच परिसंस्थेचे संचालक डॉक्टर हंसराज पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच सर्व शिक्षक वृंदांनी देखील तिचे अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी व अनुभव व्यक्त केले. प्लेसमेंट ऑफिसर शैलेश भावे यांनी विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड प्रोग्रामविषयी माहिती दिली. तसेच परिसंस्थेचे HOD तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रविकांत शिरसाट यांनी BCA नंतर कोणते कोर्सेस करायला हवे याबद्दल सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच परिसंस्थेचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, शिस्त व सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक नितीन विस्पुते व विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्राध्यापक आशा मोरे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक सईद अन्सारी, प्राध्यापक केतकी कानेटकर, प्राध्यापक निकिता सोनचे, प्राध्यापक स्नेहल शुक्ल, प्राध्यापक कल्पना पाईकराव, प्राध्यापक सचिन लोंढे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले. एक वर्ष थांबणार म्हणून अजून त्यांना फेअरवेल पार्टीमध्ये इंटरेस्ट घेतला नाही. तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी सिस्टेल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस त्यांचे चेहरे आणि आता 3 वर्ष पूर्ण करून डिग्री प्राप्त करून जेव्हा बाहेर पडणार त्यावेळेचे चेहरे दोघांमध्ये बराचसा डिफरन्स आढळतोय. खरी कॉलेज लाईफ काय असते ही या 3 वर्षाच्या कालावधीत आपल्याला शिकायला मिळते. आणि या 3 वर्षाच्या कालावधीत आपल्यासोबत जे मित्र मैत्रिणी किंवा प्राध्यापक जे व्यक्ती असतात ते आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात. काही आम्ही सुद्धा आज जे गेट टुगेदर करतो तर ते कॉलेज जीवनातल्या मित्रांसोबतच करतो. क्वचित असे असतात की जे स्कूल जीवनातल्या मित्रांसोबत. मी सिस्टेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च इथं वर्ष 2022 ते 2025 पर्यंत माझे डिग्री ग्रॅज्युएशन BCA कंप्लीट केलं. तर ह्या जर्नीमध्ये मला म्हणजे शिक्षकांचं खूप असं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं, जे की आपण बघतो बाहेरच्या कॉलेजेसमध्ये एवढं गायडन्स भेटत नाही. कॉलेज जरी लहान असलं तरी पण मला कोणत्याही गोष्टीची कमी इथं भासली नाही. आधीपासूनच म्हणजे फर्स्ट सेमिस्टरपासून अनमोल असे मार्गदर्शन. स्पेशल थँक्स टू HM पाटील सरांचं मला खूप मोठं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं. तसेच रवी सर, विस्पुते सरांनी सुद्धा खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं. आशा मॅडम आणि फर्स्ट सेमिस्टरपासून म्हटलं तर मला आधी खूप काही अवघड वाटलं होतं, खूप अडचणी आल्या. पण नेहमी कन्सिस्टन्सी असल्यामुळे मला ते हळूहळू इझी वाटायला लागलं. आणि काय नाही की म्हणजे काही एवढं हार्ड नाही. आता वाटतंय की BCA खूप इझी होतं. याबरोबरच माता इंग्लाज बातमीपत्राचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. जय इंग्लाज.